नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. आज आणि उद्या, आज आहे 6वा दिवस, उद्या आहे 7वा दिवस आणि परवा आपण निघतोय मुंबईला जायला. आपली दुपारची ट्रेन आहे, बट माहीत नाही, लेट होईल मे बी. आणि आत्ता आहे वाजले 12. थोडं लवकर येणार होतो बट उशीर झाला आहे. माझा मित्र राहतो माझं इथेच, सो त्याच्या घरी आलेलो आणि त्याला भेटलो वगैरे. आता चाललो आहे त्याच्या शॉपवर, जिथे त्याचं 2 व्हीलरच्या म्हणजे तो बाईक आणि कार वगैरे रेंटने देतो. सो 2 दिवस फिरायचं तर कोणाकडे मागण्यापेक्षा, म्हणजे मागायला काय हरकत नाही, कोण देणार अशातला भाग नाही, बट मला नाही आवडत सारखं मागायला. त्यापेक्षा 2 पैसे देऊन मी गाडी रेंटने आणलेली चालेल. तर तो बोला माझ्या भावाचंच आहे, एक काम कर तू गाडी घेऊन जा, पैशाचं आपण नंतर बघू. पण त्याला म्हटलं पैशाचा व्यवहार हवा म्हणून मी गाडी रेंटने घ्यायला आलो तुझ्याकडे आणि तुला भेटायला. पण तो कालच आला आहे गावी आणि त्याचा भाऊ इथेच स्थायिक असतो. सो सावंतवाडीमध्ये तुम्हाला दाखवतो कुठे आहे त्याचं शॉप. अगदी सावंतवाडी लेकपासून एक 20-25 मिनटावर आहे. सो मी आता आलो ते तुम्ही पाहिलं असेल टमटमने, बिकॉज सकाळी 9ची एकच बस असते उठवण्यात वाडीतून, जी रिटर्न परत एस टी स्टँडला जाते. पण टमटमची आहे फ्रिक्वेन्सी तशी बऱ्यापैकी, जसे माणसं भरतील तसं ते लोक घेऊन जातात. आत्ता नशिबाने मला एक 10 मिनटात मिळाली. आणि ऊन इतकं आहे ना, त्याच्यामुळे थोडंफार असं होतं. बरं, काय हरकत नाही, गाडी घेऊया आणि मग बघू पुढे आजच्या दिवसात आणि उद्या दिवसात काय काय आपल्याला फिरता येतं, कव्हर करता येतं. 2 दिवस आपण गाडी ठेवू. त्याला म्हणतो मी जाताना शनिवारी मी तुला देऊन जाईल. चला, समोर आहे लँडमार्क, हे भक्ती हॉस्पिटल. सावंतवाडी सिटीपासून अगदी 15 मिनटावर आहे वॉकेबल. आणि त्याच्या समोरच हे तुम्हाला दिसतंय श्री गणेश कृपा ऑटो गॅरेज. तिथे तुम्हाला बाईक्स इझिली मिळून जातील. चला बघूया आता आपल्याला कोणती बाईक मिळते. हा त्याचा भाऊ, आणि इथे सर्व प्रकारच्या गाड्या पण दुरुस्ती करतात आणि कॅबिन वगैरे मस्त आहे. हो, चला बघूया आपल्याला कोणती गाडी मिळते. शक्यतो मी त्याला सांगणार मला बाईक दे, बाकी बाईकचा एवढंच. गाडी घेऊन तर आपण आलो आहे मार्केटमध्ये आणि ही आपली ॲक्टिवा. मी बाईक घेणार होतो, पण बाईक जी होती ती अवेलेबल, ती व्यवस्थित कंडिशनमध्ये नव्हती. म्हटलं आपली स्कूटीच बरी. आणि आत्ता आलेलो घ्यायला खाजा, जो सावंतवाडीचा, मला इथलाच खाजा आवडतो, बाकी मला कुठलाच खाजा आवडत नाही. जर मार्केटमध्ये आलात तर समोरच श्रीकृष्ण उपहारगृह म्हणून आहे, जिथे फक्त खाजा घ्या, मी रिकमेंड करेन. आणि समोरच्या साईडला आहे सावंतवाडी फिश मार्केट. चला आता घराकडे जाऊया, वाट बघते माझी बायल. आणि लेक समोरच आहे पेट्रोल पंप. गाडी तुम्हाला देताना पूर्ण खाली करून देतात, सो मी आता फुल केली आहे. आणि समोर आहे हा लेक, मोती तलाव. आणि इथे समोर मार्केट. आता थोडं मार्केटमध्ये जाऊया, काय घ्यायचं असेल तर घरी फोन करून विचारूया आणि मग आपण घराकडे जाऊ. गाडी तर तशी ओके कंडिशनमध्ये. हा समोर बघतायत तो राजवाडा, सावंतवाडी पॅलेस. आणि लास्ट टाइम आम्ही बाहेरूनच बघून गेलेलो, कारण इतकं काही नाही. आणि त्याच्यासमोर हा मोती तलाव लेक, जो तुम्हाला दिसतोय आता भरलेला. पावसाळ्यात तुडुंब भरतो, तुडुंब. आणि हे संपूर्ण त्याच्या अराउंड आहे ते सावंतवाडी मार्केट. चला आता घराकडे जाऊया आधी, कारण विरा माझी खूप वाट बघते घरी. आणि बघूया आज माडकुळला जायचा प्लॅन आहे, पण कसं होतं डोंट नो, लेट्स सी. कारण इथे सगळं टेंटेटिव्ह असतं, काहीच फिक्स नाही. आणि ओटावड्याला जायचं म्हणजे आपल्या सासरवाडीला, तर हा एक घाट सावंतवाडीपासून लागतो आणि मस्त घाट आहे. गाडी चालवायला खूप मजा येते. पावसात तर इथे काय ऑसम असेल. त्याच्यामुळे पण जरा सांभाळून, इथे प्राण्यांचं प्रमाण पण जास्त आहे, त्याच्यामुळे घाटात गाडी कुठल्याही थांबू नका. ह्याच नाही, कुठल्याही घाटात थांबवायची नाही, कारण रस्ते वळणाचे असतात. जेव्हा मी पहिल्यांदा आलेलो तेव्हा हा रस्ता कच्चा होता इतका,
आणि आता बघा काय रस्ता गेलाय. हा 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 हा, मक्खन मक्खन. हा आता नाहीतरी ऊन खडे असा नाही. हा येते येते पटल काढतो. चला चला. होय तर आम्ही चाललोय सर्व माडखोळला साईबाबा मंदिरात. आता काय आपल्याकडे गाडी असा टेन्शन नाही आणि बाकीचे सर्व चालले 4 व्हीलरने. चला. काय पडलं फांदी? हो झावळी पडली झावळी. पडान दे. पार्किंगला पण चांगली जागा आहे. आपण आलो आहे साईबाबा मंदिर माडखोळ आणि हे मंदिर आहे. ये 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 मी घेतो. ये 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 दिवा एक्सप्रेस ये. हा बाप्पा साई बाबा की जय जय साई बाबा की. विरा हावरी आहे. मी बघते बघ कशी. सो आज गुरुवार आणि बाबांचं दर्शन झालं. ह्याच्यावर मोठी गोष्ट नाही. आणि हे मागे आहे बाबांचं देव जे माडखोळ या गावात आहे आणि फार लांबून लांबून लोक येतात. तसं बघायला गेलं तर मंदिर खूप शांत आहे. मागे मंगल कार्यालय आहे आणि बाकी मंदिर स्वच्छ आहे. तसं बघायला गेलं तर एकदम मस्त आहे. गेल्या वेळेस आम्ही आलेलो तेव्हा कच्च्या रस्त्याने आलेलो. आता पक्का रस्ता झाला आहे त्याच्यामुळे तुमची गाडी व्यवस्थित येऊ शकते आणि पार्किंगही मिळू शकते. चला साईबाबा की जय. साईबाबा मंदिराच्याच बाजूला हे कसलं मंदिर आहे? गणपती बाप्पाचं. मस्तच सुंदर. गणपती बाप्पा मोरया. आणि मागच्या ज्या रस्त्याने आलो ती इथून जाते आणि इथे गाडी पार्किंग केलेली. आता गाडी पार्किंग खाली होते आपली. हा बोला. साईबाबाच्या मंदिर फोटो काढू शकतो. काढला मी. काढला ना मला. बाबू हे बघ विरा साई बाबा की जय जय. सो 15 मिनिटाचा पुन्हा प्रवास करून आपण आलोय केसर ॲक्वेरियममध्ये. केसरी ग्लो म्हणजे केसरी गावात हे ॲक्वेरियम उभं केलं आहे आणि तिथे बऱ्याच प्रकारचे मासे प्राणी आहेत. आता बघू काय काय. मी पण फर्स्ट टाईम आलो आहे आता. आणि बऱ्याच मला ॲक्च्युली वाटतं जेव्हा आपण मुंबईवरून येत होतो आणि
नाक्यावर थांबलेलो तिथे मला विचारत होतं KSR ॲक्वेरियम कुठे, KSR ॲक्वेरियम कुठे. मे बी ते हेच असावं. आणि या माझ्या मागे गेट आहे. पण आम्ही लोक पुढे आलो. विरा गाडीमध्ये आता, कारण ऊन लागत होतं म्हणून तिला म्हटलं तुम्ही गाडीमध्ये घ्या. आणि आम्ही सापसूप दोघेच होतो तर सापसूप करत आलो पुढे. मग अशी विरा होती तर थोडं गाडी स्लो चालवावी लागत होती, कारण मी विरा असताना रिस्क नाही घेत. इथेच पार्किंगला जागा वगैरे पण आहे. बघू आपली माणसं आली की मग आपण आज जाऊया. चला तिकीट काढली आहे. तिकीटमध्ये अडल्टचे पर हेड 100 आणि 60 अप आणि किती किड्ससाठी. किड्स बिलो 15 ना, बिलो 15. हां 3 to 15. ओ हे काय हाफ तिकीट आहे. हे घाबरलो ना मी. क्रॅब आहे, क्रॅब बाबू, क्रॅब. अरे माणसं आत आली. आणि हे स्पेसिफिकली लहान मुलांसाठी योग्य आहे फिरणं, पण मोठी माणसं पण येऊ शकतात. हम्मा विरा हम्मा. हे पाळतात माहितीये काय, तो प्रशांत पाळतोय. फिश आहे, तुझ्या बापाने ठेवलं फिश आहे. कोण आहे तो, कोण आहे बाबू, कोण आहे. फिश नाही तो, इग्वाना. इग्वाना कोण आहे रे. इग्वाना. ये डाक डाक डाक. हा हिचं लक्ष इकडे. गार्डन बरेच दिवस गेली नाही ना, तरी हे आमच्या सोबत होते ना. हा लगेच लगेच. चला काय कोण आहे. मका पिंचेस, स्ट्रॉबेरी पिंचेस. काय असं स्ट्रॉबेरी पिंचेस. पाळूया यांना. एक तर शोधावे लागतात कुठे आहेत ते बघ. त्यांचं काय चालू आहे तिकडे. हो हे कायच नसा. मोर एक्साइटमेंट ऑन फर्स्ट फ्लोर. चला अजून काहीतरी असतं ना. पैसे तर घेतले, पण खरंच सांगू तुम्हाला इथे खूप वर्थ आहे. म्हणजे वन टाइम एक्सपिरियन्स आहे. सारखं सारखं आलं तर कंटाळा येईल, बट वर्थ आहे खरंच वर्थ. ओ माय गॉड एवढे मोठमोठे मासे आहेत. त्याचा आम्ही अक्कलकोटला गेलेलो, तुळजापूरला, सोलापूरला. काय मेलेले मासे दाखवत होते. 500 रुपये. झोप येते, झोप येते. बघा किती येते. हा टाका. ये काय करतोय दीदी. दे 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 दे. टाक 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 टाक. ये तू खाऊ नको. टाक. हा टाक टाक बाबू टाक. लाव लाव हात लाव, हात लाव. गुदी गुदी कर, गुदी गुदी कर, गुदी गुदी कर, कर कर. नाही
हॅलो 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 हॅलो. हा सो आपण आजचा दिवस तसा बघायला गेलो तर फिरतीचाच होता. आज बरं पुष्कळ आपण फिरलो. म्हणजे सकाळी मी गेलेलो वाडीला, माझगावला माझ्या मित्राकडे. त्याच्यानंतर आपण आज साईबाबा मंदिरात गेलो, माडखोळला. त्याच्यानंतर ॲक्वेरियमला गेलो जे न्यूली ओपन झालं आहे आणि सुंदर होतं. मला इतकं आवडलं की असं राणीची बाग पण नाही आपली. वन टाइम एक्सपिरियन्स आहे पण खरंच चांगलं आहे. हां ते मस्त ॲक्वेरियम होतं तिथे मजा आली. झालं. आता पुढचं सांगतो. आत्ता आम्ही जिथे आलो ते माडखोळला. ॲक्च्युली मी माझ्या मित्राच्या घरी जाणार होतो पण दुसऱ्या मित्राच्या. सो तो त्याच्या घरी आज ॲक्च्युली कार्य होतं. सो कार्य असल्याने बरीचशी माणसं होती. सो त्याने मला उद्या वस्तीला बोलवलेलं पण परवा आपल्याला निघायचं आहे. त्याच्यामुळे मी त्याच्या घरी गेलो नाही. म्हटलं आज येतो मी. तर तो बोलला ये तू. सो मी तिथे आलो आणि तो मला म्हणाला की अरे तू थांब म्हणजे तू कम्फर्टेबल असशील तर थांब कारण कार्याला बरीचशी माणसं आली. त्याच्यामुळे तो म्हणतो की तू कम्फर्टेबल. म्हटलं आता मी आलो हे तुम्हाला अगोदर सांगितलं असतं तुम्ही नाही आलो असतो. बट नो वरी. देव बोलताना एक मार्ग बंद करतो तर दुसरा मार्ग ऑटोमॅटिकली ओपन करतो. सो त्याच्याच म्हणजे माझ्याच एक रेफरन्समध्ये त्याच्याच बाजूला एक प्रॉपर्टी होती. आपण फिरतो त्याच्यामुळे मी फिरतो तिथे आपल्याला सगळे असे कॉन्टॅक्ट ठेवावे लागतात. त्याच्यामुळे तिथे मला एक प्रॉपर्टी मिळाली. मी ती प्रॉपर्टी काय आहे ते तुम्हाला उद्या सकाळी दाखवतो कारण आत्ता तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही. पण प्रॉपर्टी बघाल तर चुम्मेश्वर आहे. पण आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. रात्री आपण काय काय करू आराम करणार आहोत. फक्त आराम ह्याच्यात. सो आजचा दिवस आजची रात्र आपली इथेच आहे. उद्या आपण जेवून मिळून दुपारी निघू. मग वाडीत जायचं आहे. वाडीतून आपल्याला काय काय सामान आपल्या मुंबईकरल्या माणसांना घ्यायचं ते घेऊ आणि त्यांनी शनिवारी आपण बॅक टू होम आमची मुंबई. एंट्री केल्यावर अशी काही प्रॉपर्टी आहे म्हणजे बेड आहे, एक कपबोर्ड आहे, ही आपलीच आहे, AC आहे इथे. हा जो नजारा आहे ना हा सकाळीच बघा तुम्ही, आत्ता बघू नका. हँगर आहे, स्विच आहे इथे. त्यांनी मला चांगली गोष्ट काय माहिती, त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी इथे त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. म्हणजे लॅम्प लाईट आहेत असते तिथं म्हणा. बट हे शक्यतो कुठे नसतं. हिचं बघा काय चालू आहे. हिला बऱ्याच दिवसांनी ना AC मिळाला म्हणून ती वावली आहे. ए इकडे 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 तोंड होणे जा, तोंड होणे. हां जा. आता बघा तिची नाटकी बघा. हां मस्त 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 असंच मी धुवायचो. हां तोंड पूस. हां पुसा. हां पुसा. आणि त्याच्यानंतर मला जे दुसरं आवडलं हे प्रशस्त बाथरूम. माय गॉड भारी एक नंबर आहे. गिझर पण दिलेला आहे त्यांनी. आणि ओव्हरऑल मला खूप आवडलं आहे. मला म्हणजे अशा ठिकाणी पैसे टाकायला काही वाटत नाही. आणि बघू आपलं पण पुढे मागे असं काही स्वप्न आहे. लवकरच ते सुद्धा होईल. वरती फक्त छप्पर पत्र्याचे आहेत मे बी. त्याच्यामुळे AC मस्ट असावं कारण दुपारी गरम होईल मे बी. पण आपल्याला रात्र काढायची आहे ते. चला भेटूया सकाळी. नाही रात्रभर पण आहोत. काही झालं असेल तर मी तुम्हाला नक्की ते पण दाखवी. काहीशी प्रॉपर्टी आहे. हे इथे रूम्स आहेत. इथे 2 रूम्स आहेत. पुढे डॉर्मेटरी आहे आणि रात्रीचा असा माहोल आहे शांत, काय नाही. आणि हे जे समोर बघतोय ना इथे तुम्ही उद्या सकाळी बघा काय आहे ते. आणि प्रशस्त जागा ही वरती कॅन्डल लाईट डिनरसाठी. बोला मुंबईत पण अशी जागा कुठे मिळणार नाही जी आपल्याला सावंतवाडीला जाऊन मी एक्सप्लोर करतोय. कशी आहे? मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे, वाव आहे. आणि विराने आता जे काही केलंय ना ते मी तुम्हाला सांगू नाही शकत. इथे विहीर आहे आणि वरती ते ओनरचं घर आहे. इथे किचन आहे. इथे सुद्धा जागा आहे. सोने पे सुहागा. विराला बघा काय मिळालंय. आणि इथे पण त्यांची प्रॉपर्टी आहे. हे डॉर्मेटरी आहे ना? किती जण राहतात तरी एका ह्याच्यात? अच्छा का. आणि त्याची किती कॉस्ट वगैरे? 4,000. चांगला आहे, मस्त आहे प्रॉपर्टी, आवडली. वाव विरा वाव. इथे पण त्यांनी डिनरसाठी ठेवलेलं आहे आणि खूप मस्त जागा आहे. म्हणजे अक्षरशः अशी म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेस आहे पूर्ण अशी. आणि वरती ते ओनरचं घर आहे आणि माझ्या मित्राचं बाजूला घर आहे. मॉर्निंगला खूप छान. हां
मॉर्निंगचा तुम्ही इथला माहोलच बघा. आता फक्त तुम्हाला मी रात्रीचा इथला व्ह्यू देतोय. तिने सांगितलं की ते लोक डॉग्स आहेत त्यांचे. हा, इथे वरती डॉग्स आहेत त्याचा आपला काही संबंध नाही, पण डक्स ठीक आहे, डक्स वगैरे खूप आहे आणि माऊ आहे. अर्धा तास झाला नाही आमचं खाणं चालू झालं, पण आज गुरुवार आहे त्याच्यामुळे व्हेज मागवलं. हे स्टार्टर्स आहे, हे मागवलं कारण आमच्या मॅडम हेच खातात, बघा कशी खाते. आणि मसाला पापड, त्याच्यानंतर येणार आहे मेन कोर्स, तो सुद्धा दाखवू. आणि आजूबाजूला असा शांत माहोल. इथलं तर काय विचारूच नका, सकाळी बघा तुम्ही. हे फक्त सॉस नाही खायचा आहे काय. माझी लेक बरोबर माझ्या वळणावर जाते. तिला रील कशी काढायची हे माहिती आहे, शूट कसं करायचं आहे माहिती आहे बरोबर. बाबू शूट कर, बाबू शूट कर सर्व. ते आता जेवणाचं शूट करते. आमचा स्टार्टर्स खाऊन झालेला आहे, आता मेन कोर्सवर यायचं आहे. हा, पण इतका शांतता आहे ना, आहा हा, काय विचारू नका. हे ग्लास कसले आहेत? पाण्याचे. आज गुरुवार आहे तसा पण, सो वी डोंट नीड दिस प्लीज, नाही तर ते ग्लास फुटतील. बरं, जे आज आम्ही जिथे गेलेलो म्हणजे कोणतं केसरी ॲक्वेरी, हां KSR, म्हणजे KSRचा शॉर्ट फॉर्म आहे, पण केसरी ह्या गावात ते आहे. आणि सावंतवाडी उटवणे म्हणजे माझ्या इनलॉजचं जे घर आहे तिथून जवळ एक 10 ते 15 मिनटं आहे, अराऊंड 8 ते 10 किलोमीटर असं. त्याच्यामुळे मला सांगायचा पॉईंट एक आहे त्याच्यात की त्या ॲक्वेरियममुळे ते गाव खूप सुखी आहे. म्हणजे कोकणात त्या एका प्रकल्पामुळे बऱ्याच लोकांना, म्हणजे गावातल्या बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला. असंच जर आपल्या प्रत्येकाच्या गावात जर असं रोजगार मिळाला तर यार मुंबईला जायची, मुंबईत जाऊन हे काबाड कष्ट करायची गरजच नाही ना. आणि ह्या नॅचरल हवेत फक्त माझं इतकंच म्हणणं आहे, जे काही तुम्ही इथे सेटअप करतात, असं माझाही प्लॅन आहे फ्युचरमध्ये, ते इथल्या निसर्गाला हानी न करता तुम्ही करा. नाही काय मी बोलतोय. सो त्याच्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही पण अशा गोष्टी आपल्या कोकणात स्टार्टअप करा. बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण विचार केला तर आपलाही बोलतात आपलाही फायदा आहे. आणि इथे जी गावकरी आहेत म्हणजे कोकणस्थ जे स्थायिक आहेत, मी पण तसाही कोकणस्थच आहे, बट मी इथे स्थायिक नाही, मी मुंबईला स्थायिक आहे. बट माझ्या गावच्या माणसांना जर रोजगार मिळणार असेल तर नक्की मी ती स्टेप पुढे येईन मी. आणि बघू फ्युचरमध्ये असे प्लॅन आहेत. आता सध्या एक्सप्लोअर करतो आहे काही गोष्टी, सो एक्सप्लोअर केल्याने मला काही गोष्टी कळत आहेत आणि नक्की मला तुमच्यापर्यंत पोचवता येत आहेत. त्याच्यामुळे विचार करा. विराचं जेवण इथे आलेलं आहे, डाळ भात आणि डाळ फ्राय. डाळ फ्राय तिखट नाही सांगितलेली आणि इतका राईस पुरेसा आहे आम्हाला तिघांना. आणि अजून बरंचसं काही येणार आहे, पण आधी ह्या मॅडमचं होऊन जाऊ दे, मग आम्ही आरामात खाऊ. आपल्याकडे पूर्ण रात्र आहे जेवायला, पूर्ण म्हणजे तसं नाही का, ह्या मॅडमचं जरा असतं ना. हो हॅलो हॅलो, तिला तर खूप दिवसांनी वायफाय, हा बऱ्याच दिवसांनी तिला ऍक्च्युली वायफाय मिळालाय, त्याच्यामुळे मोबाईल मस्त आहे. हो भूक लागली ग बिचारीला, भूक लागली. दे थांब. आजच्या जेवणात आहे भाकरी, बटाट्याची भाजी, लोणचं आणि भेंडीची भाजी, हर फेवरेट. ह्याने अवतार बघ काय केला आहे. यश हे भात असा खातात बाबू, ते बघ कठीण आहे कठीण. डाळ आहे, भात आहे आणि इथे डाळ फ्राय आहे, ज्यातला विराने थोडंसं खाल्लं आहे म्हणून तिचे हे नखरे चालू आहेत. कठीण आहे कठीण. हा, पोटभर जेवण झालं, अप्रतिम जेवण होतं, क्वांटिटी पण खूप होती. अन्न वेस्ट जातं ना तेव्हा वाईट वाटतं, पण काय करू माहीतच नव्हतं आम्हाला की किती काय क्वांटिटी असेल. तरी बऱ्यापैकी आम्ही संपवलं, म्हणजे 75% आम्ही संपवलं, 25% राहिलं. पैशाचा प्रश्न आहे, पण जेव्हा अन्न वेस्ट जातं तेव्हा एक तर इथे लोकांना अन्न मिळत नाही आणि आपल्याला मिळतं तर त्याची कदर करावी. त्याच्यामुळे अंदाज नव्हता आणि तरी पण त्यांनी 2दा ऑर्डर कन्फर्म केलेली. पण ठीक आहे, काय हरकत नाही, जेवलो आहे. घरीच आता घेऊन जाऊ शकत नाही रात्रीची वेळ, आणि उद्या नॉनव्हेज खाणार, त्याच्यामुळे शक्यच नाही. सो आता जाऊया घरात, झोपूया आणि उद्या सकाळचा तुम्हाला हा दृश्य दाखवतो आम्ही जिथे राहतोय. तुम्ही बोलाल चाबूक आहे, चाबूक
बाबू गुड नाईट कर. गुड नाईट गुड नाईट गुड नाईट.